आप क्या करते हो? आपका क्या? मैं घर काम करती हूँ, खाना बना के आती हूँ। आपकी आमदनी कितनी 4000 और बिल कितना आता है? 4000 5000। अभी मैं बिल भरू की बच्चे लोग देखू और एक विधवा हूँ, हस्बंड नाही आहे. सरकारच्याच करतात आहे ना सर, अजून कोणाच्या करतात आहे? म्हणजे आमच्या लोकांची पिळवणूक चालली आहे. ड्यू डेट 10 अगस्त की है, आज उन्होंने लाइट काट दी है। मतलब ये तो वो बात होगी ना, जो लाड़की बहन को लोग 1500 रुपए देते हैं, वो भी मतलब इनमें से ही निकाल के देते हैं ना दुनिया को। तुम्ही लाडकी बहिणीला जेवढा दिले ते तुम्ही पूर्ण घेणारे, पूर्ण तुम्ही टक्केवारी सर्व लावून सर्व काढून घेणारे सर्व. हा, व्याजासकट तुम्ही घेणारे तसं झालंय ना ते. बरोबर, तुम्ही 1,500 दिले मंथली आणि आता तुम्ही ते वर्षाचा 18,000 पण नाही झालं असेल, तुम्ही 21,000चं बिल पाठवले. म्हणजे तुम्ही काय केले, पहिले 1500 दिले लोकांना की बाबा तुम्ही आम्हाला. सरकार तुमचं पाकिट मारतंय. हा, तसं झालंय, चोरी करते डायरेक्ट. आपण पाहतोय की महाराष्ट्रात नव्हे तर देशभरामध्ये स्मार्ट मीटरची जी आहे ती सक्ती केली जात आहे. याच्यामध्ये लोकांमधून प्रचंड रोष निर्माण झालेला आहे. आपण पाहतोय की पालेगाव आणि अंबरनाथ परिसरातील असंख्य नागरिक या ठिकाणी महावितरण विभागावर मोर्चा घेऊन आलेले आहेत. ये क्यों आए हो यहाँ पर आप? हम अपना बिल कम कराने आए हैं। मेरा फर्स्ट बिल ही 25,000 आया है। पहला बिल है 1199 यूनिट गिरे हैं, जबकि हम घर पे रहते नहीं है। मैं उसके लिए इनको एक लेटर भी देके गई थी, 1 महीना हो गया, उसके इन्होंने कोई एक्शन नहीं लिया है। अभी सेकंड बिल आया है मेरा, लेकिन उसकी ड्यू डेट 10 अगस्त की है, आज उन्होंने लाइट काट दिया है। मतलब ये तो वो बात होगी ना, जो लाड़की बहन को लोग 1500 रुपए देते हैं, वो भी मतलब इनमें से ही निकाल के देते हैं ना दुनिया को। मतलब अपनी जेब से लोग नहीं निकालते पैसा हम लोग वही लेते हैं और हमको ही घुमाते हैं। मेरा नाम अमृत कौर है, मैं अंबरनाथ से ही आई हूँ, पालेगांव से। काय वाटतं, सरकार तुमची अशा पद्धतीने पिळवणूक करते का काय? ही सरकार झाली आहे, यांची झाली आहे कातडी हेल्याची. यांना काहीच लेणं देणं नाही राहिले की लोक किती त्रस्त झाले. अधिकारी हे कोणाच्या बळावर एवढी बळजबरी करतात? सरकारच्याच करतात आहे ना सर, अजून कोणाच्या करतात आहे? म्हणजे आमच्या लोकांची पिळवणूक चालली आहे. तुम्ही समजा, माणूस काय करणार, काम करणार, घरचे लोन EMI भरणार, मुलांची फीस भरणार की आज लाईट बिल भरणार. जितनी आपकी आमदनी है उतना बिल आता है कि उससे कई गुना ज्यादा आता है? ज्यादा आ रहा है सर. तो क्या ये हालात का कैसा सामना करते हो? मैं जून महीने से 3 मंथ से कंटिन्यू आ रही हूँ, जा रही हूँ. मैडम मिल रहे, आगे कर रहे, फिर बुला रहे, फिर आगे कर रहे. अभी वापस बोला है मंडे को आओ देख. तो कुछ बिल कम हुआ है? नहीं, अभी कुछ ही नहीं हुआ है. 3 महीने से गलत रीडिंग डालता, 3 महीने से. बल्कि हम फोटो में देखा एविडेंस कि जो रीडिंग है वो रीडिंग नहीं रहते और ज्यादा 150-200 यूनिट ज्यादा डालकर बताता है. अच्छा. हाँ, ये लोग फ्रॉड रीडिंग डालता करंट में. तो उसका 3 महीने से मेरे पास एविडेंस है. उसका करेक्शंस वगैरह नहीं करते? नहीं, करेक्शन करेगा तो भी थोड़ा सा कर देता है वो. 8,000 का 6,000 कर देता है, जाओ भरो. ऐसा 3 महीने से पागल. मैडम सर, लास्ट मंथ 3,000 4,000 आया. अभी ये टाइम 400 और 80 है. आप क्या करते हो? आपका क्या? मैं घर काम करती हूँ, खाना बना के आती हूँ. करंट रीडिंग आपकी आमदनी कितनी 4000 और बिल कितना आता है? 4000 5000. अभी मैं बिल भरू कि बच्चे लोग देखू और एक विधवा हूँ, हस्बैंड नहीं है. काय वाटतं तुम्हाला? बघताय एकंदरीतच स्मार्ट मीटरच्या बाबतीत जो आहे रोष सगळ्या जनतेमधनं येतोय. सरकारची काय भूमिका असते? सरकारने ऍक्च्युली हे बघायला पाहिजे की जे स्मार्ट मीटर आहे हे फक्त म्हणजे तुम्ही लावून सोडू नका, त्याचं वरचा तुम्ही प्रतिक्रिया घ्या. तुम्ही त्यावर इम्पॅक्ट काय होते गरीब लोकांना, त्यांचा बिल का हाय येते, त्याबद्दल तुम्ही त्याच्यामध्ये आतमध्ये थोडा तुमचा हे प्रतिसाद द्या की बिल का हाय येते. आणि तुम्ही नेहमी सरकार म्हणते की स्मार्ट मीटर लावल्यानंतर तुमचं बिल कमी आहे. नाही, स्मार्ट मीटर लावल्यापेक्षा आता हे लोक सर्व का जमाय, स्मार्ट मीटर लावल्यानंतर सर्वांचं बिल जास्त आलंय. आणि त्या अजून पण चालू आहे की जे जुना मीटर आहे त्यांचं पण मीटर आता स्पाइक झालंय. तर हे का होतंय? म्हणजे तुम्ही प्रायव्हेटायझेशन करणारे म्हणून होतंय का? होतंय का तुम्ही लाडकी बहिणीला जेवढा दिलंय ते तुम्ही पूर्ण घेणारे, पूर्ण तुम्ही टक्केवारी सर्व लावून सर्व काढून घेणारे सर्व. हा, व्याजासकट तुम्ही घेणारे तसं झालंय ना ते. बरोबर, तुम्ही 1,500 दिले मंथली आणि आता तुम्ही ते वर्षाचा 18,000 पण नाही झालं असेल, तुम्ही 21,000चं बिल पाठवले. म्हणजे तुम्ही काय केले, पहिले 1500 दिले लोकांना की बाबा तुम्ही आम्हाला. हा, तसं झालंय, चोरी करते डायरेक्ट गरीब लोकांची. गरीब लोकांना लुटून आम्ही लोकांचा खिशात टाकतोय सरकार. हे रीडिंग बघा, एविडेंस. तुमच्या घरात किती सामान किती आहे? जास्त नाही माझ्याकडे. माझ्या घर में फ्रीज आहे. आम्ही जास्त राहत नाही, घरी राहत नाही. 3 माणसं आहे, एक म्हातारी आणि मी. रात्री जातो 12. काय वाटतं तुला, गोरगरिबांची कशी इथे चेष्टा चालली? गोरगरिबांची एवढी मोठी दिशाभूल चालू आहे ना
की त्याला म्हणजे गरिबांना कळतच नाही. कारण इथे एक मिनिट, इथं आपल्याकडे जे आहे ना हे एमएससीबीचं बिल आहे, याच्यावरती युनिट देतात ते 100 युनिट. 100 युनिट जर तुमच्या आहेत, 100 युनिटच्या आत जर तुमच्या आहेत तर त्याचं 3 रुपये 86 पैसे असं प्रति युनिटचं बिल लागणार. पण 101 युनिट जर तुमचे होतात तर त्या सर्व 100 युनिटचे पैसे हे 10 रुपये युनिटने तुम्हाला लागतात. आणि स्मार्ट मीटर जो दिलाय ना याचं जे रिडिंग आहे हे रिडिंग फास्ट रिडिंग आहे, प्लस त्याच्यामध्ये चिप सुद्धा टाकलेली आहे. जर तुम्ही 2 महिन्याचं जरी बिल भरत नाही ते तुमच्या घरी येणार नाही, तुमच्या घरी रिडिंगला सुद्धा ते येत नाहीत. ते घरीच म्हणजे तिथं ऑफिसमध्ये बसून तिथून ऑपरेट करतात. जसा मोबाईल रिचार्ज संपतो ना तसाच तुमचा 2 महिने झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी काय आता प्रतिसाद दिलाय? अधिकाऱ्यांनी तर कुठल्याच प्रकारचा प्रतिसाद दिलेला नाही. आम्ही संघटनेच्या माध्यमातून काल त्यांना निवेदन दिलं. निवेदनमध्ये ते आम्हाला असं बोलतात की जे मूलभूत अधिकार आहेत त्या मूलभूत अधिकारासाठी ते आम्हाला दिल्लीचं उदाहरण सांगतायत की जंतर मंतरवर जा, ते जाऊन परत लाठा खायच्यात. तिथे जाऊन आमच्या बघा आमचे जे आजची भावी पिढी आहे विद्यार्थी, या विद्यार्थ्यांनी लाट्या खाल्ल्यात, रक्तबंबाळ झालेत. ते विद्यार्थी आहेत त्यांची परिस्थिती ही आहे. आम्ही तर वयोवृद्ध आहे, ते आम्हाला नसते नाबूद करून टाकतील, म्हणजे जीवे मारतील. म्हणजे आपल्या यातील सरकारच्या विरुद्ध जो कोणी बोलेल त्यांना जीवे मारण्याचा यांचा फार मोठा कट आहे. मुर्दाबाद 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 मुर्दाबाद